नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. तर पश्चिम आशियातील तणावपूर्ण वातावरणामुळे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काही आवाहन केले होते. या आव्हानांमध्ये नागरिकांनी पुढील 1 वर्ष सोने खरेदी करू नये, त्याचसोबत वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करणे, पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनांचा कमीत कमी वापर करणे, तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करणे, याचसोबत शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे, त्याचसोबत परदेश दौरे टाळणे इत्यादी बाबींचा यात समावेश होता. तर पश्चिम आशियातील संकटाची स्थिती पाहता महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 13 मे 2026ला हे परिपत्रक जारी केले. त्याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत. या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. मुख्यतः इंधन आणि वीज यासारख्या साधनांचा बचाव करण्यासाठी हे निर्णय घेतले गेले आहेत. तसेच शासनाने आपल्या सर्व विभागांना काही मार्गदर्शक सूचना दिल्यात. त्या आज आपण जाणून घेऊयात. प्रवासात बचत. सरकारी अधिकाऱ्यांचे विनाकारण होणारे प्रवास दौरे आता सरकारने रद्द केलेत. याचसोबत नागरिकांनी प्रवास करताना कारपूलिंग म्हणजे एका वाहनात अनेक प्रवासी बसून जाणे, त्याचसोबत मेट्रो, बस, रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचा संदेश दिला आहे. बचत आणि ऑनलाईन काम. आता सर्व सरकारी बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र ऑनलाईन करण्यात आलेत. यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचेल असं सरकारचं म्हणणं आहे. वाहतुकीच्या मर्यादा. अनावश्यक दुचाकी रॅली किंवा वाहनांच्या मिरवणुकींना परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे आता रॅली वगैरे किंवा मोर्चा अशा कुठल्याही गोष्टींना परवानगी दिली जाणार नाही. हे सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या गेल्यात. वीज बचत. आता कार्यालयामध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर करावा. आता नैसर्गिक प्रकाशाचा वापर कार्यालयामध्ये कसा करायचा हे नागरिकांनी ठरवावं. कारण ऑफिसमध्ये आपल्याला लाईट, पंखा, AC यासारख्या गोष्टींचा वापर कमी करून नैसर्गिक प्रकाशाचा वापर जास्त करायला सांगितलं आहे. तसेच एसीचे तापमान 24 ते 26 अंशापर्यंत ठेवायचं पण त्यांनी आवाहन केलं आहे. सौर ऊर्जा आणि इंधन. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गतून जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटना आता PNG गॅस वापर सांगितलं आहे. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट जे आहेत त्यांना आता PNG गॅस वापरायला सांगितलं आहे. आरोग्य आणि शेती. खाद्यतेलाचा वापर कमी करून शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाला प्राधान्य द्यावे. तसेच शेतीमध्ये रासायनिक खते टाळून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन शासनाने केलं आहे. नागरिकांची यावर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.